नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील चौथे प्रकरण राजकीय सहभाग आणि लोकमत याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकीकरण या संकल्पनानंतर राजकीय सहभागाचं राजकीय समाजशास्त्रातलं महत्त्व काय आहे ते समजून घेणार आहोत. 20व्या शतकात राजकीय सहभाग सर्वच लोकशाही व्यवस्थांमध्ये महत्त्वाचा ठरला आहे आणि राजकीय समाजशास्त्रातील तो महत्त्वाचा अभ्यास विषयही बनला आहे. राजकीय समावेशन हाच मुळी राजकीय सहभागाचा एक प्रकार असतो, परंतु राजकीय सहभागाची कल्पना तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. रॉबर्ट ढाल यांनी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी वर्गाशिवाय समाजात इतर 3 प्रकारचे लोकही असतात. ते म्हणजे सत्तेसाठी प्रयत्न करणारे, राजकारणात स्वारस्य असणारे आणि राजकारणात स्वारस्य नसणारे. या 3 वर्गांपैकी फक्त पहिल्या 2 वर्गांचा विचारच राजकीय सहभाग या कल्पनेत अंतर्भूत नाही. तर काही अभ्यासकांच्या मते 3ऱ्या वर्गाचा म्हणजे राजकारणात स्वारस्य नसणाऱ्या वर्गाचा देखील अंतर्भाव राजकीय सहभागविषयक कल्पनेत अभिप्रेत असतो. कारण राजकारणामध्ये स्वारस्य नसण्याची विविध कारणे असू शकतात. रश ॲल्थॉप यांनी म्हटल्याप्रमाणे अशा स्वारस्य नसणारे लोकही काही शक्तींच्या प्रभावामुळे किंवा काही प्रलोभनामुळे मतदानासारख्या माध्यमातून राजकीय सहभाग अनुभवतात. या मतदानविषयक अभ्यासामध्ये आपण असं लक्षात म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की राजकीय सहभाग हा केवळ काही मतदानापुरता मर्यादित नसतो. त्यामुळे केवळ मतदान प्रवृत्तीचा अभ्यास हा काही राजकीय सहभागाच्या वस्तुस्थितीवर पूर्ण प्रकाश टाकत नाही. मतदानाशिवाय सभा आहे, निदर्शन, चळवळी, चर्चा, वादविवाद अशा अनेक माध्यमातून व्यक्ती राजकारणात सहभागी होत असते. पूर्वी राजकीय सहभाग हा काही क्षेत्रांपुरताच मर्यादित होता किंवा काही थोड्या व्यक्तींपुरता अस्तित्वात होता. परंतु निवडणुकांच्या पद्धती, विधिमंडळ, मंत्रिमंडळ यासारख्या पद्धतींचा विकास झाला, राजकीय पक्षांची निर्मिती झाली, हितसंबंधी गटांची वाढ झाली आणि त्या माध्यमातून राजकारणामध्ये वर्तमान, रेडिओ यासारख्या संचारण माध्यमांचा सुद्धा शिरकाव झाला. म्हणजे मोठ्या प्रमाणात या सर्व गोष्टींची उपलब्धता झाल्यामुळे राजकीय सहभागासंबंधीचे मिळालेले विविध हक्क इत्यादी कारणांमुळे राजकीय सहभागाची गुणात्मक आणि संख्यात्मक व्याप्ती जी आहे ती वाढत गेली. त्यामुळे राजकीय सहभाग ही कल्पना अधिक व्यापक बनलेली दिसून येते. मिलब्रॅथ यांनी राजकीय सहभागाच्या विविध पातळ्यांचं स्पष्टीकरण हे राजकीय सहभागाच्या अनुषंगाने केलेले आहे. राजकीय सहभाग ही आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. आधुनिक काळात सर्वच प्रकारच्या राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय सहभाग वाढीवर भर दिला जातो. प्रामुख्याने लोकशाही व्यवस्थांमध्ये राजकीय सहभाग ही राजकीय प्रक्रियेची आवश्यक अट मानली जाते. राजकीय व्यवस्थेतील प्रक्रियांमध्ये व्यक्तीने नोंदवलेला ऐच्छिक सहभाग म्हणजे राजकीय सहभाग. मग हा सहभाग जो आहे तो विविध प्रकारचा असू शकतो, कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय सहभागाच्या विविध यंत्रणा कार्यरत असतात. तर सर्वंकष व्यवस्थांमध्ये राजकीय सहभागावर मर्यादा असलेल्या दिसून येतात. राजकीय पक्ष, दबाव गट, निवडणूक, मतदान, प्रसारमाध्यम या विविध माध्यमातून राजकीय सहभाग चालना मिळते. म्हणजे या विविध घटकांचा प्रभाव जो आहे तो व्यक्तीच्या वर्तनावर पडतो आणि त्यामुळे राजकीय सहभागाच्या प्रमाणात बदल घडून येतात. मतदान करण्यापासून ते राजकीय पदाची प्राप्ती करण्यापर्यंत विविध पातळ्या राजकीय सहभागाच्या संदर्भात आढळून येतात. काही राजकीय व्यवस्थांमध्ये राजकीय सहभागाचे प्रमाण कमी असते. राजकीय उदासीनता, राजकीय अश्रद्धपणा, राजकीय अलगत्व या कारणामुळे लोक राजकारणामध्ये सहभाग घेत नाही. राजकारणाबाबतचा तिटकारा व स्वतःच्या सहभागाबाबत असणारा संभ्रम जो आहे त्यामुळे लोक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं टाळत असतात. आता आपण राजकीय सहभागाच्या काही व्याख्या बघूया.
राजकीय सहभाग म्हणजे देशातील जनतेने राजकीय प्रक्रियेत विविध मार्गाद्वारे घेतलेला भाग असं ढोबळपणाने आपण म्हणू शकतो. राजकीय सहभाग ही संकल्पना व्यापक आहे, कारण विविध देशात व्यक्तींद्वारे राजकारणात घेतल्या जाणाऱ्या सहभागाचे स्वरूप वेगवेगळे असते. शिवाय मतदान करण्यापासून ते राजकीय पदाची प्राप्ती करण्यापर्यंतच्या सर्व कृतींचा समावेश राजकीय सहभागात केला जातो. थोडक्यात ज्या कृतीद्वारे व्यक्ती आपले राज्यकर्ते निवडण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात, तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सार्वजनिक धोरणे आखण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात, अशा ऐच्छिक कृतीचा उल्लेख राजकीय सहभाग म्हणून केला जातो. राजकीय सहभागाच्या रश आणि ॲल्थॉप यांनी जी व्याख्या केली, त्यांच्या मते व्यक्तीद्वारे राजकीय व्यवस्थेत विविध स्तरावर भाग घेण्याच्या क्रियेला राजकीय सहभाग म्हणतात. आता हे विविध स्तर जे आहेत ते आपण जेव्हा रश ॲल्थॉप यांनी राजकीय सहभागाच्या ज्या पातळ्या मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. तिथे आपल्याला विविध स्तरावर विविध क्रिया काय आहेत ते सुद्धा जाणून घेता येईल. त्यानंतर आल्मंड आणि पॉवेल यांच्या मते राजकीय व्यवस्थेतील निर्णय प्रक्रियेत असलेला लोकांचा सहभाग म्हणजे राजकीय सहभाग होय. म्हणजे राजकीय व्यवस्थेच्या निर्णय प्रक्रियेत म्हणजे एक प्रकारे थोडी संकुचित स्वरूपाची व्याख्या आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग म्हणजे कोण, तर म्हणजे शासन प्रक्रियेमध्ये आहेत त्यांचा प्रभाव इथे जास्त दिसून येतो. त्यानंतर डेव्हिड ईस्टन यांनी सांगितलेली व्याख्या आहे की विशिष्ट प्रदेशात राहणारा समूह जो राजकीय स्वरूपाचे निर्णय घेतो त्यात लोकांनी घेतलेला सहभाग म्हणजे राजकीय सहभाग. अशा पद्धतीने विशिष्ट प्रदेशाच्या अनुषंगाने म्हणजे आपण विशिष्ट भूप्रदेशात राहतो म्हणजे एक देश म्हणून जिथे वावरतो, एक राज्य म्हणून जिथे वावरतो, तिथे आपल्याला राजकीय स्वरूपाचे काही अधिकार प्राप्त होतात आणि या अधिकारांच्या जोरावर आपण तिथे राजकारणामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवत असतो. यानंतर शेवटची व्याख्या आहे मॅथ्यूज व प्रोथो यांची. यांच्या मते राजकीय सहभागात त्या सर्व कृतींचा समावेश होतो ज्याद्वारे नागरिक आपली राजकीय मते व्यक्त करतात. मग भलेही याच्यामध्ये मतदानाच्या संदर्भात चर्चा असतील किंवा मीडियाला दिलेली मुलाखत असू शकते किंवा सोशल मीडियावर रिॲक्ट होणं असेल किंवा आपण असं म्हणतो की कट्ट्यावर बसून जर आपण 4 लोक किंवा समवयस्क एकत्र बसलं त्या संदर्भात आपण राजकीय स्वरूपामध्ये चर्चा जरी केली तर याचा सुद्धा समावेश त्यामध्ये केला गेला आहे. अशा पद्धतीने विविध राजकीय सहभागाच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा राजकीय सहभागाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण घटक आहे ज्यांच्या माध्यमातून राजकीय सहभाग हा प्रेरित होत असतो किंवा ज्याचा राजकीय सहभागावर किंवा व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होत असतो. असे काही संबंधित घटक आहेत, प्रभाव पाडणारे घटक आहेत, त्यांचा आपण या निमित्ताने आता अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये राजकीय सहभागावर प्रभाव पाडणाऱ्या घटकांमध्ये बघा की जसं आता मिलब्रॅथ यांनी सांगितलेलं आहे की राजकीय चेतनेचं प्रमाण, व्यक्तिगत गुणवैशिष्ट्य, व्यक्तीची सामाजिक धारणा म्हणजे तिचे सामाजिक गुणवैशिष्ट्य, याशिवाय राजकीय व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, सभोवतालची परिस्थिती काय आहे आणि मानसिक अवस्था काय आहे या घटकांचा विशेष प्रभाव पडत असतो. आता या घटकांचं विवेचन जे आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. सुरुवातीला बघा की राजकीय चेतनेचं प्रमाण आहे. आता सामाजिक संपर्क आणि राजकीय चेतना यांचा अगदी निकटचा संबंध आहे. ज्या व्यक्तीचा इतर व्यक्ती व विविध संचारण माध्यमांशी जास्त संपर्क येतो अशा व्यक्तींमध्ये राजकीय चेतनेचं प्रमाण जास्त असतो आणि यामुळे साहजिकच त्याचा राजकीय सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणजे समाज कार्यामध्ये अशा व्यक्तींना जास्त रस असतो. उदाहरणार्थ आपण मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, अण्णा हजारे इत्यादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या सामाजिक संघटनेशी निगडीत आहे आणि नकळतच ते राजकारणात सुद्धा सहभाग घेण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. अशा आशयाचं मत जे आहे ते विल्यम एरटेग यांनी मांडलेलं आहे. गटनेते हे सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा सामाजिक दृष्टिकोनातून जास्त एकात्म असतात. ज्या कुटुंबामध्ये राजकीय घटकांची वारंवार चर्चा होते तिथे राजकीय वृत्तीला उत्तेजन मिळत असते. तसेच आपले ज्या प्रसार माध्यमांशी आपला संबंध येतो त्या माध्यमातून देखील आपल्याला राजकीय घडामोडी जास्त प्रमाणात माहीत होत जातात आणि तेथूनही एक प्रकारे आपला राजकीय सहभाग जो आहे तो प्रभावित होत असतो. म्हणजे खेड्यात राहणाऱ्या व्यक्ती किंवा समुदायापेक्षा शहरात राहणाऱ्या व्यक्ती व समुदाय यांचा राजकीय सहभागात विशेष रुची जी आहे ती दिसून येते.
त्यानंतर व्यक्तिगत गुणवैशिष्ट्य आहेत, म्हणजे व्यक्तीचा स्वभाव. आता कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नाहीये. स्वभाव वैशिष्ट्यामध्ये भिन्नता असते. व्यक्तीच्या स्वभावावरूनच आपल्याला कळतं की तिचा राजकीय सहभाग कशा प्रकारचा असेल. म्हणजे समजा व्यक्ती स्वयंकेंद्रित असेल तर राजकीय सहभाग अल्प स्वरूपाचा आहे, आणि व्यक्ती जर समाजाभिमुख असेल तर आपण समाजाशी जबाबदारीने वागलं पाहिजे किंवा समाजाचा आपण काही देणे लागतो या हा व्यक्तीचा दृष्टिकोन असेल तर तो राजकीय सहभागामध्ये विशेष अभिरुची दाखवतो. जी व्यक्ती समाजातील विविध घटकांशी समन्वय साधते व आणि इतर व्यक्तींशी आवश्यक परिणामकारक समायोजन करू शकते अशा व्यक्ती देखील राजकीय सहभाग हिरिरीने घेत असतात. विविध मानसशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञांची व्यक्तीची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये सांगितलेली असून त्यानुसार व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार देखील स्पष्ट केले आहेत. व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार व्यक्तीच्या राजकीय सहभागाच्या पातळीमध्ये फरक पडत असतो. समाजातील आदर्श मूल्यांचा प्रभाव काही व्यक्तींवर पडत असतो. म्हणजे त्या आदर्श मूल्यांचं रक्षण करण्यासाठी सुद्धा व्यक्ती त्याग करण्यासाठी तयार असते. जसं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्यामुळे त्या व्यक्तींना आपण त्यागी म्हणतो, स्वातंत्र्य सैनिक म्हणतो. आणि काही व्यक्ती जे आहेत ते नियमांना प्रमाण मानून वागत असतात, पण त्यामागे त्यांची एक नोकरशाही वृत्ती दिसून येते. काही व्यक्ती भावनेच्या आहारी जातात किंवा एक प्रकारे उतावळेपणामध्ये काही कृती करीत असतात. अशा पद्धतीने व्यक्तीच्या राजकीय सहभागात एक वेगळेपणा आढळतो. काही व्यक्ती परंपरेला महत्त्व देतात आणि त्यानुसार वर्तन करत असतात. काही व्यक्ती सरकार किंवा राजकारण यांच्याविषयी उदासीन दिसून येतात. त्यांचं कार्य अतिशय संकुचित स्वरूपाचं राजकीय सहभागाच्या स्वरूपात दिसून येतं. याशिवाय हेरॉल्ड लासवेल यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय चळवळ करणारी व्यक्ती, राजकीय प्रशासक, राजकीय सिद्धांतकार अशा 3 प्रकारच्या व्यक्ती समाजात असतात. राजकीय चळवळ करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या भावना उद्दीपित करीत असते आणि राजकीय सिद्धांतकारांकडे कल्पनांचा योग्य उपयोग करण्याचं कौशल्य असतं. तर राजकीय प्रशासक जे आहेत, संघटना आहेत किंवा जी काही परिस्थिती आहे त्याचा त्यांच्या माध्यमातून उपयोग करून घेतला जातो. अशा पद्धतीने व्यक्तिमत्व जे आहे त्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीचा सहभाग हा कशा स्वरूपाचा असतो हे आपल्याला लक्षात येत असतो. म्हणजे जसं व्यक्तीचा स्वभाव असेल त्याच पद्धतीने त्याच्या राजकीय सहभागाच्या प्रमाणामध्ये सुद्धा फरक पडत जातो. त्यानंतर राजकीय सहभाग संबंधित घटकांमध्ये तिसरा मुद्दा येतो सामाजिक गुणवैशिष्ट्य किंवा व्यक्तीची सामाजिक धारणा. आता प्रत्येक व्यक्तीला समाजामध्ये विशिष्ट स्थान असतं आणि त्या स्थानावरून व्यक्ती कसे वागावे हे व्यक्तीने कसं वागावं हे समाजाकडून ठरवलं जात असतं. प्रत्येक व्यक्तीच्या वर्तन पद्धतीबद्दल समाजाच्या असणाऱ्या आक्षेपांमुळे विविध स्तरांवरील व्यक्तीच्या वर्तन पद्धतीत फरक असतो. शहरी, ग्रामीण, मालक, मजूर, कारखानदार, कामगार, तरुण अशा विविध जसे प्रकार स्वरूप आपल्याला व्यक्तीचं दिसून येईल त्याच्यानुसार त्या वर्तनात विविधता आढळते. या संदर्भामध्ये आपण लिप्सेट यांनी सामाजिक वैशिष्ट्य जी मांडलेली आहे त्या वैशिष्ट्यांचा पुढील आपली जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचं एक वर्णन करून दाखवेल की कशा पद्धतीने त्यांनी मतदान सहभागाशी संबंधित सामाजिक वैशिष्ट्य मांडलेली आहे. तर प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्य आहे आणि ती आपल्या समूहास मान्य असणाऱ्या मूल्यानुसार व्यक्तीचं वर्तन जे आहे ते घडत असतं. आणि या सर्व बाबींचा परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या राजकीय सहभागावर पडत असतो. या संदर्भात चर्चा करताना विचारवंतांनी व्यक्तीचा सामाजिक दर्जा व स्थान या घटकांचा सखोल विचार केलेला आहे. त्यांच्या मते भरपूर शिक्षण घेतलेल्या, भरपूर उत्पन्न असलेल्या, उच्च व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींचं राजकीय सहभागाचं प्रमाण अतिशय जास्त असतं आणि यामध्ये जशी वाढ होत जाते तसतसं राजकीय सहभागाचं प्रमाण देखील वाढत जातं. तेच दुसऱ्या बाजूला त्यांनी व्यवसाय, शिक्षण, व्यक्तीची भाषा, धर्म याचा सुद्धा राजकीय सहभागावर कसा परिणाम होतो याविषयी मत मांडलेलं आहे. म्हणजे अल्पसंख्याक असलेल्या लोकांच्या मनात असुरक्षेची भावना असते. मग अशा वेळी काय होतं की अल्पसंख्याक जे आहेत ते राजकीय सहभागावर बहिष्कार टाकतात किंवा राजकीय व्यवस्थेप्रती ते आक्रमक बनतात. त्यानंतर चौथा मुद्दा याच्यामध्ये येतो की राजकीय व्यवस्थेचं स्वरूप. आता राजकीय व्यवस्थेचं लोकशाही आहे की एकात्म स्वरूपाची आहे, म्हणजे स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्याचा सुद्धा परिणाम जो आहे तो राजकीय सहभागावर पडत असतो.
आपण राजकीय संस्कृतीचा जेव्हा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, खुल्या आणि बंदिस्त समाज अशा चारही अनुषंगाने कशा पद्धतीने राजकीय संस्कृती काम करते आणि व्यक्तींचं वर्तन त्या व्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाचं असतं तेच इथे अपेक्षित आहे. म्हणजे राजकीय व्यवस्था लोकशाही स्वरूपाची आहे की हुकुमशाही स्वरूपाची आहे, सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे की विकेंद्रीकरण झालेलं आहे, याशिवाय राजकीय सत्ता धर्मनिरपेक्ष आहे की धर्माधिष्ठित आहे, संसदीय आहे की अध्यक्षीय आहे, संघराज्यात्मक आहे की एकात्मक स्वरूपाचे आहे. अशा विविध राजकीय परिस्थितींचा राजकीय सहभागावर परिणाम जो आहे तो होत असतो. साधारणतः आपण असं मानतो की लोकशाही स्वरूपाची राजकीय व्यवस्था असेल तर त्या राज्यामध्ये राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते सगळ्यात जास्त असतं. याशिवाय बघा इतरही घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे की राजकीय व्यवस्थेतील परिस्थिती देखील त्या सहभागावर प्रभाव पाडत असते. म्हणजे आपल्या देशातील मतदान पद्धत कशी आहे, तिचं गुणवत्तेविषयी किंवा पात्रता अटीमुळे राजकीय सहभागाचं प्रमाण आपल्या देशात ठरत असतं. म्हणजे वयाचं 18 वर्ष पूर्ण झाले की त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. पण याचबरोबर त्याच्यामध्ये जाती, धर्म, वंश आणि लिंग म्हणजे स्त्रियांचा राजकीय सहभाग हा कशा पद्धतीने वाढतो आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला मतदान पद्धतीचा अभ्यास जो आहे तो करता येतो. याशिवाय राजकीय पक्षांचं स्वरूप काय आहे, त्यांची संख्या किती आहे, त्या राजकीय पक्षांची तत्वे काय आहेत, याशिवाय देशातली आपली जी काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती आहे त्या दृष्टिकोनातून जनता कितपत सुखी समाधानी आहे की निराश आहे, की ते राजकीय व्यवस्थेविषयी विरोधात विचार करतात की त्यांच्या अनुषंगाने विचार करतात, या घटकांच्या आधारे राजकीय सहभागाची पातळी जी आहे ती निश्चित होत असते. राजकीय व्यवस्थेत जर गुणात्मक आणि मात्रात्मक बदल झाला तर राजकीय सहभागाच्या पातळीवर सुद्धा प्रभाव पडतो. म्हणजे मतदानाच्या अधिकाराचं स्वरूप जे आहे, निवडणुकीचा कालावधी असेल, उमेदवार पात्रतेच्या अटी असतील, त्याच्यानंतर राजकीय विरोधी तीव्रता, अशा राजकीय वातावरणाचा राजकीय सहभागावर परिणाम जो आहे, प्रभाव जो आहे तो पडत असतो. यानंतर यामध्ये आणखीन एक महत्वपूर्ण घटक आहे की मानसिक अवस्था. समाजातली प्रत्येक व्यक्ती मानसिक अवस्था ही प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. तर या अवस्थेवरून सुद्धा राजकीय सहभागाचं प्रमाण जे आहे ते ठरत असतं. मग आता ही मानसिक अवस्था कोणत्या स्तरातून असते किंवा तिचे कशा पद्धतीने याचा प्रभाव पडत असतो, तर जसं बघा की वेगवेगळ्या कारणामुळे व्यक्ती काय होते, मानसिकदृष्ट्या उदासीन होत असते. मग राजकीय दृष्ट्या सुद्धा ती उदासीन होते. राजकारणाशी आपलं काही देणं घेणं नाही, मग त्या दृष्टिकोनातून त्यांच्या भावना तितक्या विकसित होत नाही किंवा त्या परिदृढ झालेल्या नसतात, त्यांना राजकीय घडामोडीमध्ये रस नसतो. मग हे असं का होतं, तर साहजिक राजकीय व्यवस्थेकडून किंवा राजकीय व्यवस्थेतल्या व्यक्तीकडून त्यांना जो काही वाईट अनुभव आलेला असतो त्यातनं त्यांचं असं मत तयार होतं की राजकारणापासून दूर राहण्यामध्येच शहाणपणा आहे. बऱ्याचदा व्यक्तींचं जे आहे की ते समाजातल्या प्रत्येक गोष्टीकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघत असतात. त्यांचं म्हणणं की व्यवस्थेमध्ये काहीच चांगलं नाहीये किंवा तिथे त्यांचं एक पूर्वग्रह दूषित असा समज असल्यामुळे एक प्रकारे ते एक गृहीत धरतात की तिथे अशा प्रकारचं वाईटपणा आहेच. म्हणजे ज्या प्रमाणात व्यक्तीला मिळणाऱ्या शिक्षणाच्या पातळीत वाढ होते त्या प्रमाणात त्याचं उत्पादन देखील वाढते. मग तेव्हा राजकारणाकडे पूर्वग्रहदूषित व्यक्ती ही इतर व्यक्तींचा हेतू किंवा होईल याच्याविषयी काय होते, नेहमी संशय राहते. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबडच आहे किंवा हे काही चुकीचंच आहे, प्रत्येक वेळी त्याच्याकडे ती काय करते, संशयाने बघत असते. मग यामुळे ती कायम राजकारणी व्यक्ती किंवा राजकीय ज्या काही घटना असतात त्यांचा नेहमी तिरस्कार करत असते किंवा त्याच्याविषयी नेहमी नकारात्मक भावनेने विचार करत असते. याशिवाय विरक्तीच्या भावनेने सुद्धा व्यक्ती राजकारणाविषयी विचार करत असते. म्हणजे जे काही सुरू आहे ते इतरांसाठी आहे आणि ते सर्व नियमबाह्य आहे असाच त्याचा दृष्टिकोन असतो आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तीला पटत नसतात. मग यामुळे काय होतं की ती व्यक्ती ती राजकीय व्यवस्थेला विरोध करताना दिसून येते. यानंतर राजकीय अनास्था सुद्धा आहे या मानसिक अवस्थेमध्ये की जर राजकीय व्यवस्थेबद्दल त्या व्यक्तीला अनास्था असेल तर याचा अर्थ तिच्या विचारांमध्ये राजकीय व्यवस्थेविषयीच्या सकारात्मक मूल्यांचा अभाव असतो. सभोवतालच्या वातावरणातील कोणती मूल्य अशा व्यक्तींना राजकीय क्षेत्रात आकर्षित करू शकत नाही. त्यांच्या मनात राजकारणाविषयी शून्य भावना निर्माण होत असते आणि त्यांचं असं चालतं की
शासन व्यवस्था काहीच कामाची नाहीये किंवा हे आपल्यासाठी काहीच साध्य करू शकत नाही, त्यामुळे ती व्यक्ती वैफल्यग्रस्त होऊ शकते, तिच्या मनामध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याच्यामध्ये बघा हरवा आणि नी या विचारवंतांच्या असं मत आहे की व्यक्तींमध्ये आढळणारा आत्मविश्वास, राजकीय व्यवस्थेकडून असणारा विश्वास आणि राजकारणात असलेला रस या तिन्ही गोष्टींचा प्रभाव जो आहे तो राजकीय सहभागावर होत असतो. म्हणजे सारांश रूपाने असं आपण म्हणू शकतो की राजकीय सहभागावर विविध घटकांचा प्रभाव पडतो. मग त्यात हे जे विविध घटक आज आपण अभ्यासले की राजकीय चेतनेचे प्रमाण आहे, व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये आहेत, सामाजिक गुणवैशिष्ट्ये आहेत, राजकीय व्यवस्थेचं स्वरूप, इतर घटक आणि मानसिक अवस्था, तर यांचा राजकीय सहभागावर विविध मार्गाने प्रभाव जो आहे तो पडत असतो.